जिल्हा परिषदचं सदस्य आता झालं 5 वर्ष झाली. आमच्या अजून लोकांनी बघायला नाही तिकडे आलेलं. आंबेडकर साहेबांनी जेवढी कामं ह्या 10-12 वर्षामध्ये केलेली आहेत ते आजपर्यंत कोणत्याही आमदाराने एवढी कामं केलेली नाही. वाईट बरं झालं. पहिले आम्ही गावातली युक्ती जायच्या अगोदर पहिल्या सुरुवातीला त्यांची नांदेकरांची येतात. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी इतक्या वर्षी राजकारण केलं, सगळं केलं. त्या मतदारसंघाचा कधी विचार करायला नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कडगाव मडगाव या मतदारसंघामध्ये मी आली आहे आणि आता आपल्या मतदारसंघामध्ये एकंदर काय परिस्थिती आहे? सध्या मतदारसंघामध्ये आता चालूला धनुष्यबाणाला सगळ्यात जास्त हे आहे. त्यामुळं प्रत्येकजण आता धनुष्यबाणाचे प्रामाणिक आहे. त्यामुळं मतदान हे धनुष्यबाणालाच होणार. असं का वाटतंय धनुष्यबाण निवडून यावं? धनुष्यबाण ह्यामागे का ते आमदार साहेबांचं जे काम आहे आणि आमच्या गावाला दिलेलं जे सहकार्य आहे त्यांनी वेळोवेळी जे काय आम्हाला मदत लागणारी आहे ती वेळोवेळी आम्हाला मदत केली आहे. कधीही आम्हाला म्हणजे होणार नाही, जमणार नाही हा विषय कधी साहेबांनी सांगितला नाही. त्यामुळे आमचं गाव हे 75% म्हणण्यापेक्षा 90% आम्ही धनुष्यबाणालाच आम्ही करणार आहे. आपण बघतो की या मतदारसंघामध्ये जे काही आता साहेबांनी काम केलेलं आहे त्यामुळे धनुष्यबाणाला एकंदर पसंती दिली आहे. तर तुम्ही जे आता पसंत केलेले जे उमेदवार आहेत तर त्यांचं नाव काय आहे? कुणाची हवा चर्चा होताना दिसते? सध्या चर्चा सारिका यशवंत नांदेकर आणि धनंजय मधुकर लाड ह्या दोघांची चर्चा जास्त करून चालू आहे. कारण आमदार साहेब असतील किंवा बाबा नांदेकर साहेब असतील, KG नांदेकर साहेब असतील यांच्यामुळं कामं अतिशय ह्या गावामध्ये तरी भरपूर झालेली आहेत. आणि हे गाव हे नांदेकर साहेबांचं असो किंवा आंबेडकर साहेबांचं असो हे गाव त्यांच्या ओळखीनं जास्त चर्चेत आलेलं आहे. कारण त्यांनी कामं ह्या गावामध्ये कोटीमध्ये केलेली आहेत. जे आता आम्हाला त्यांनी पैसे द्यावं पण आम्हाला वापरावं कुठं एवढ्यापर्यंत कामं त्या लोकांनी आम्हाला दिलेली आहेत. त्यामुळे सध्या धनुष्यबाणाचं महत्त्व जास्त चालू आहे. त्यामुळं नक्कीच ह्या दोन्ही सीटा निवडून येणार आहेत. काका, गावात कुणाची हवा आहे? काय चर्चा होतीये? तर आता आंबेडकर साहेब आणि नांदेकर साहेब यांची जास्त हवा आहे. कारण का ह्या गावाला ज्यावेळी नदीला पूल नव्हतं त्यावेळी आंबेडकर साहेबांच्या प्रकाश आंबेडकरांच्या वडिलांनी जेव्हा संस्था काढून दिली त्यावेळी लोकांना इथं खताची पिशवी मिळाली. त्यामुळे इथं आंबेडकर साहेबांचंच नाव आणि नांदेकर साहेबांचं. बाकी कुणाच्या हवा नाही. यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी इतक्या वर्षी राजकारण केलं, सगळं केलं. ह्या मतदारसंघाचा कधी विचार करायला नाही. मंत्रिपद असू दे किंवा काय असू दे कामही आणून एक वेळ आम्ही आता खासदार मानेबाई इकडे 10 वेळा आम्ही आमच्या हॉलसाठी गेलो तर शेवटपर्यंत त्या खासदार फंडात आम्हाला हॉल मिळाला नाही विठ्ठल मंदिरसाठी. शेवट नांदेकर साहेबांनी कुदळ मारून नारळ फोडल्यानंतर त्यांनी ते म्हणजे किपीपाटींच्या फंडातून तिथं बांधला ते 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी. त्यामुळे आता यांनी एवढी महागाईच्या अगोदर कामं दिलेली आहेत. 5 कोटी आता मंदिरचं आहे, 1 कोटीचं मंदिर आहे आणि 5 कोटी ब वर्गमधनं दिले त्यांनी. त्यामुळे इथं त्यांचीच हवा. धनुष्यबाणाशिवाय दुसरा काही नाही इथं पर्याय. तर तुम्ही आता सांगितलं की जे उमेदवार आहेत त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी पण काम केलेलं आहे. तर मग त्यामध्ये एक नवीन चेहरा पण आहे. तर असं वाटतंय आपण ते पात्रतेचे आहेत पात्रतेचे आहेत की त्यांना इथं जरी काम जरी काय आता त्यांचं नसलं तरी त्यांनी पुणे किंवा ह्या ठिकाणी चांगला केलेला आहे, मदत लोकांना केलेली आहे. त्यामुळे ते उमेदवार लोक म्हणतात खरं ते तसं नौकने स्थानिकच आहेत. ती पुण्यामध्ये भरपूर लोकांना, आमच्या नातेवाईकांना भरपूर लोकांना तिथं मदत केली धनंजय लाड यांनी. तर आता यांनी सांगितलेलं आहे की जे काही उमेदवार आहेत तर त्यांना पसंती तुम्ही दिली आहे, धनुष्यबाण निवडून यावं असं वाटतंय. काय वेगळे पण आहे? कारण बाकीचे विरोधक पण आहेत ना. नाही, बाकीचे विरोधक जरी असले तरी कामाच्या संदर्भातनं जर बघायला गेलं तर कोट्यावधीचा निधी या लोकांनी म्हणजे आमदार साहेबांनी लावलेला आहे. त्यामुळं आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी 80-90% लोक धनुष्यबाणालाच निवडणार आहेत असा विषय आहे. आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या तसं बघायला गेलं तर अजूनसुद्धा निधीचा अभाव आम्हाला आहेच. तो फक्त यांच्याकडूनच पूर्ण होऊ शकतोय. यासाठी आमचा गाव बऱ्यापैकी आमदारांच्याकडं बरोबर राहणार. आता या मतदारसंघामध्ये आपण बघतोय की लोकसंख्या बऱ्यापैकी छोटी आहे किंवा काय, मग कसं मताधिक्य पडेल काय वाटतं? अगदी आधिक्य पदाने बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त बहुसंख्या आपले आंबेडकर साहेबांच्या तिथे आहे. कारण का एक आता त्यांनी एक म्हणजे महायुतीच्या त्यातून लाडकी बहिणीचं योजना असल्यामुळं ते जास्तच हे होणार, फोकसला येणार आहे. आणि दुसरा कोण नाहीच इथे आपल्याला, फक्त आंबेडकर साहेब. धनुष्यबाणच हे आपल्याला एकमेव हे करावं लागेल. गावचा आणि मतदारसंघाचा विकास कुणाकडून अपेक्षित आहे? काय व्हावं आपल्या गावामध्ये असं वाटतं? आता तसं बघायला गेलं तर आमचा गावचा विकास हा चांगल्या पद्धतीने झालेलाच आहे. आता जो किरकोळ झालेला आहे, गल्लीतून आमच्या म्हणजे रस्ते झालेले आहेत. पाण्याचा आमच्या कारिवडे गावचा पाण्याचा मोठा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे आम्ही 100% आंबेडकर साहेबांनाच देणार. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे. कारवडे मी कारिवडे गावचे आहे.
पण चांगलं त्यांनी काम केलं. आता शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हटलात तर शेतकरी म्हणून आता आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या व्यथा प्रचंड वेगळी असतात. तर मग ह्या काही गावामध्ये असे जंगली रानटी प्राणी वगैरे येतात, नुकसान भरपूर होतं? नुकसान, भरपूर म्हणजे भरपूर नुकसान होतात. आता गवे, डुक्कर, रानडुक्कर हे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. ते पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी आम्ही प्रस्ताव टाकून त्यांनी जंगल खात्यांना त्यांनी म्हणजे हे दिलेले आहे, तशी सूचना दिलेल्या आहेत की बाबा यांचा बंदोबस्त संरक्षण कठडा व्हावा किंवा त्यांचं कुंपण व्हावं, तार कुंपण व्हावं, असं म्हणजे वेळच्या वेळी त्यांनी आणि नुकसान भरपाई त्यांनी वेळच्या वेळी द्यायचं त्यांना हे केलेलं आहे. चांगलं केलेलं आहे. तसा किती लोकांना लाभ मिळालाय काय? आता ज्यांच्या नुकसान झालं तसं ते. बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आम्ही प्रस्ताव सगळे दिलेले आहेत. बऱ्यापैकी त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे असा विषय. आता आमच्या गावात जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी सगळ्या सुखसोयी म्हणाव्या तशा चालू आहेत. जलजीवन मिशन असेल किंवा आता मंदिरच्या संदर्भातनं ब वर्गमध्ये जवळजवळ 5 कोटीचा निधी आमच्या गावासाठी लाभलेला आहे. समाज मंदिर झालेलं आहे. पाणंद रस्त्यांच्यासाठी प्रस्ताव झालेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टीसाठी आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. कसं आहे तर मला सांगू, पहिलं महत्त्वाचं उमेदवार चांगला पाहिजे. तर सरिका बाबा नांदेकर हा व्यक्ती कुठल्या सभेत जाऊन देत, कुठं जाऊन देत, बोलण्याची पद्धत, कामाची काम खेचून आणायची पद्धत, दुःखासुखात. आता आमच्या इकडे भागाला इकडं वाईट बरं झालं, पहिले आम्ही गावातली व्यक्ती जायच्या अगोदर पहिल्या सुरुवातीला त्यांची नांदेकरांची येते हजेरी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे मोरं नुसतं गेलं निवडून आलं म्हणजे त्याला नाही, वरती जाऊन कामं आणायची सुद्धा पात्रता पाहिजे. तर हा उमेदवारीची पात्रता आहे. आता बोलण्याची सभेत कुठे गेलं तर महिला एवढ्या काही कोण जास्त बोलत नाहीत, पण एकदम जबरदस्त बोलण्याची क्वालिटी आहे. घरात गेलं, घरात सुद्धा तिथं नियोजन चांगलं. कुठलाही कोण जर गोरगरीब जाऊन दे, चहा पाण्याची सोय, कुठनं आला काय ही म्हणायची पद्धत त्यांची जवळ आहे. म्हणजे त्यांची पहिली घरंदाज ती तिकडची ह्याची आहेत. त्याच्यामुळं आता तुम्ही सांगितलं की नांदेकरांनी भरपूर काम केलंय, हो. मग विरोधकांनी काम केलं नाही का? ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही का? अहो, जिल्हा परिषदचं सदस्य आता झालं 5 वर्ष झाली, आमच्या अजून लोकांनी बघायला नाही तिकडे आलेलं. का बघितलं नाही? काय कारण काय असावं? त्यांचं तेसनीच माहिती. राहायलाच ते कोल्हापूर, आणि आम्हीच निवडून दिल्या, आम्हीच निवडून तेसनी दिल्या. काय म्हणालात तुम्ही? ते कोल्हापूरलाच राहायला स्थायिक असतात. त्यामुळे इकडं ग्रामीण भागात त्यांची म्हणजे ओळखच नाही आहे. काय नाव त्यांचं? त्यांचं नावच आम्हाला नेमकं माहिती नाही आहे. बरोबर. मग विरोधकांनी मग तुमची कामं केलेली नाहीत, त्यामुळे मग त्याचा काही फटका? त्यामुळे आम्ही धनुष्यबाणा म्हणजे अगदी प्रकाश आंबेडकर साहेब ते अगदी चांगलं आम्ही त्यांना हे केलेलं आहे. कामाचं असं नाही, फक्त एक काम, उमेदवारांना निवडून आल्यानंतर त्या लोकांचं मतदान केलेल्याचं उपकार फेडावं, असं वरती जाऊन कामं आणावी महत्त्वाची. आता आमच्या गावाला 90% लोकांनी पेन्शन मिळते, 95% आम्हाला गहू तांदूळ मिळतात. वरती कोणतरी घट आहेत म्हणूनच मिळतात. आता मिळणार काय? आता आम्हाला कोण उत्पन्नाचे दाखले देतील? पण त्यांचं वर्ण वजन आहे त्या अधिकाऱ्यांनी म्हणून ते आम्हाला दाखले देतात उत्पन्नाचं. मग त्याच्यामुळं कार्यच चांगलं आहे. हो, काका तुम्ही काय सांगितलं की त्यांनी शिंदेलेलं आहेत की नांदेकरांनी वगैरे कामं केलेली आहेत, मग विरोधकांचं काय नेमकं म्हणणं आहे? कुठं ते चुकलेत, का निवडून येत नाहीयेत ते? सध्या पाहिलं तर वरती सत्ता ही शिंदे सरकारची आहे, भाजप सरकारची आहे. आणि आंबेडकर साहेबांनी जेवढी कामं ह्या 10-12 वर्षामध्ये केलेली आहेत ते आजपर्यंत कोणत्याही आमदाराने एवढी कामं केलेली नाहीत. आणि ह्यामुळं बाबा नांदेकर साहेब यांनी वेळोवेळी त्या कामाचा आढावा घेतला आणि ती कामं गावोगावी पोचली. आता ह्या गावामध्ये जर बघितलं तर हा रस्ताच आपण घेऊया. हा 18 फुटी रस्ता सध्या मंजूर करून त्यांनी दिलेला आहे. पुन्हा लिंगरवाडीचा रस्ता 40 लाखाचा आहे, तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर गावातील समाज मंदिर ही पूर्ण झालेलं आहे. आणि ब वर्ग सध्या देवळासाठी त्यांनी 47 लाख रुपये देऊन ब वर्ग ही करून 5 कोटीची निधी त्यांनी देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी योजना असेल, अगदी गोरगरीब लोकांच्यापर्यंत त्यांनी अतिशय तळमळीनं पोच केलेली आहे. मग सध्या काम करणारा व्यक्ती कोण? तर बाबा नांदेकर साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील. त्यामुळं लोकांनी सध्या धनुष्यबाण ह्याकडेच जास्त करून बघितलेलं आहे. कारण इकडे काम करणारा व्यक्तीच जास्त महत्त्वाचा आहे. किंवा जलजीवन साठी 1.5 कोटी रुपयाची निधी किंवा पूर्णही झालेलं आहे ते काम. तर एवढ्यापर्यंत ह्या लोकांनी कामं केलेली आहेत. मग जनता ही त्यांच्यासोबतच जाणार असं आम्हाला वाटतंय. याआधी विरोधकांनी काही कामं केलीत की नाही? तुमचा मतदारसंघ कुठे मागे पडला? का वाटतंय? कारण काय असं? आता जे सत्तेदार आहेत म्हणजे कारखाना असू देत, कारखाने सत्ता, केडी सत्ता, गोकुळ सत्ता, केडर किंवा या संघाची, ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये सहकारामध्ये आमच्या गावातला एकही मुलगा नोकरीला नाही.
हे वैशिष्ट्य आहे, कारण का हिने आतापर्यंत काहीच काम केलेलं नाही त्यांच्याकडे सत्ता असताना सुद्धा. अभिमान आम्हाला वाटते 15 ते 20 लोक आमच्या गावातली मिलिटरीमॅन आहेत. तर आता सांगितलेलं आहे की गावामध्ये तुमच्या बरेचसे शिकलेले लोक आहेत, पण तरी सुद्धा या मतदारसंघाचा विकास काही झालेला दिसत नाही. तर शेवटचा एक मी प्रश्न करते, ज्या धनुष्यबाणाच्या उमेदवारांना तुम्ही आता संधी दिलेली आहे तर ते त्या गोष्टीसाठी पात्र आहेत का, काय अपेक्षा आहेत? शेवटचा प्रश्न. कसं आहे मॅडम, मतदारसंघातल्या म्हणजे मतदान करणाऱ्याला एक अपेक्षा असते की आम्ही ज्यांना मतदान केलंय त्यांनी आमच्यासाठी कडेला उभा राहावं. आणि आम्हाला एक ही आशा आहे की आमदार साहेबांनी इथला मागचा जर 2014 पासूनचं रेकॉर्ड बघितलं तर बऱ्यापैकी आमदार साहेबांचं आमच्या गावाला, म्हणजे गावाला असेल किंवा इतर भागाला असेल, सगळ्यांचे कामं झालेले आहेत. आणि इथून पुढेही साहेब करतील ह्याची आम्हाला अपेक्षा म्हणण्यापेक्षा आशा आहे आणि पुढे विश्वासही आहे साहेबांच्यावर. त्यामुळं आमच्या मतदारसंघाचा विकास होणारच, त्यात काही शंका नाही. तर आता आपण बघितलेलं आहे कडगाव मडगाव जे मतदारसंघ आहे तर तिथल्या ग्रामस्थांनी धनुष्यबाणाला पसंती दिलेली आहे. त्यामुळे इथल्या गावचा विकास हा धनुष्यबाणाच्या माध्यमातून नक्की होईल.